ब्रेक के बाद आपका एक बार फिर से स्वागत है। सी न्यूज भारत में महाराष्ट्र बुलेटिन में शुरुआत करेंगे बदनापुर से, जहां अंबट गांव में घुटनों तक बारिश का पानी जमा हो गया है। और साथ ही बात होगी धुले की, जहां शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट को बड़ा झटका लगा है। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। खबर बदनापुर से है, जहां अंबट गांव में घुटनों तक बारिश का पानी जमा हो गया है। पानी की निकासी का कोई रास्ता न होने से ग्रामीण परेशान है। बदनापुर तालुका के अंबट गांव में लगातार बारिश के कारण पानी गांव में घुस गया है। इस पानी से लोग परेशान हो रहे हैं। आने वाले आम लोगों, बुजुर्गों, स्कूल जाने वाले बच्चों और गरीब लोगों को आने जाने में काफ़ी दिक्कत हो रही है। बदनापुर से सी न्यूज संवाददाता यकीन शेख की रिपोर्ट। धुले में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट को बड़ा झटका लगा है। पार्टी के पुराने कार्यकर्ता महेश मिस्त्री सैकड़ों समर्थकों के साथ कल दोपहर 3 बजे मुंबई में भाजपा में शामिल होंगे। भाजपा विधायक अनूप अग्रवाल की मौजूदगी में प्रवेश समारोह होगा। मिस्त्री ने कहा कि लंबे समय की निष्ठा के बावजूद पार्टी ने जरूरत पर साथ नहीं दिया, जबकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हिंदुत्व विचारों और विकास की सोच से प्रेरित होकर उन्होंने भाजपा ज्वाइन करने का फैसला लिया है। रवाना होने से पहले उन्होंने मारुति मंदिर में दर्शन किए और आश्वासन दिया कि नई पार्टी में भी वे पूरे जोश से नागरिकों की सेवा करेंगे। उनके फैसले से धुले की राजनीति में हलचल है। शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायला जात आहेत। तुम्ही कडवट सैनिक होते। बोला परत प्रश्न करचल देतो आज बोला। कडवट शिवसैनिक होतो, मान्य आहे। या धुळेकर जनतेने या समाज व्यवस्थेने मला घडवलेलं आहे। ज्या समाज व्यवस्थेने मला घडवलेलं आहे, जर माझा पक्ष जर माझ्या पाठीमागे उभा राहत नसेल, जर माझा पक्ष मला ताकद देत नसेल, 48 वर्ष तब्बल त्या पक्षामध्ये शिवसेना पक्षाला दिले, पण पक्षाने माझी सुद्धा किंमत केली नाही, माझी केली नाही, माझ्यासोबत माझ्या राहणाऱ्यांची केली नाही। आणि ज्या समाज व्यवस्थेला मी शब्द दिला, ज्या समाज व्यवस्थेला एक मिस्त्री काम करणाऱ्या माणसाला आज इथपर्यंत जिल्ह्यापर्यंत आज 14 लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्यात दखलपात्र मला केलं, तर हे खरं अर्थाने या समाज व्यवस्थेने घडवलं। कुठंतरी मला असं वाटलं की या समाज व्यवस्थेने मला घडवलं, मी त्याला न्याय देऊ शकत नाही। म्हणून या देशाचे आणि या विश्वाचे कट्टर हिंदुत्ववादी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा कास धरून आता तमाम बांधवांकरता मी लढत राहील। जोपर्यंत मला आयुष्य आहे तोपर्यंत लढत राहील, पण इतर पुढाऱ्यांसारखा महेश मिस्त्री नाही। ज्या दिवशी आता माझं आयुष्य आहे तोपर्यंत भाजपच हा माझा पक्ष राहील। ज्या दिवशी मला असं वाटलं त्या दिवशी मी घरी बसल, पण दुसऱ्या पक्षाची शोभा मी होणार नाही। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट। नांदेड़ के हिमायतनगर तहसील में किसानों की फसल को नुकसान हुआ है। हदगांव हिमायतनगर के विधायक बाबूराव कोहली ने आश्वासन दिया कि क्षेत्र में हुए नुकसान का पूरा पंचनामा कर किसानों को शासन से लाभ दिलाया जाएगा। इस दौरान शिवसेना शिंदे गुट के तहसील अध्यक्ष राम ठाकरे और जिला व तालुका स्तर के प्रतिनिधि मौजूद थे। बाजूला ते ह्याचा प्लॉट आहे ऊसाचा, ते सुद्धा अर्धा पाण्याखाली गेलेला आहे। म्हणजे एकूण सरासरी खालचा जे आलेले म्हणजे अतिवृष्टी याच्यामध्ये जवळजवळ आता सुद्धा ह्याच्यात दुहेरी नुकसान झालेली आहे। दुहेरी एवढ्यासाठीच बोलतो की इसापूर धरणाचं जे पाणी सोडण्यात आलेलं आहे, इसापूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आता 54,000 क्युसेसनं पाणी पेनगंगा नदीपात्रात सोडलेलं आहे। आणि त्यांच्या सुद्धा मी संपर्कातच आहे। कार्यकारी अभियंता जगताप म्हणून UPPचे हे आहेत, अधिकारी आहेत, त्यांचा नाविलाज आहे। कारण धरण रात्री 98.5% भरलेलं होतं आणि आज 100% भरलं। त्याच्यामुळे त्यांना सोडण्याशिवाय पर्याय नाही। जसा वरून सकाळी 66,000 क्युसेसच्या प्रमाणात धरणामध्ये आवक होती, मेहकर बुलढाणा वरच्या साईडकडून कॅचमेंट एरियात इसापूर धरणाच्या, त्याच पद्धतीनं ती खाली पाणी काढून द्यायले। पण काल नशीब आमचं सगळ्या शेतकऱ्याचं एवढं की 2006ला पूर आला होता, त्याच्यानंतरचा हाच पूर आहे 2006 नंतरचा। कारण 2006ला सुद्धा बऱ्याच गावामध्ये, आता आपण दिघीमध्ये बघितलं, समोर हे घारापूरची जमीन आहे, आताच कामारीहून आलो,
भयंकर म्हणजे गावात सुद्धा पाणी घुसलेलं आहे. शेतजमिनी तर पूर्ण पाण्याखाली गेल्या. 100% शेती नष्ट झालेली आहे. मी हे पूर दौरा संपल्याच्या नंतर लगेच मुंबईला जाऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आणि कृषी मंत्री यांना सर्वांनाच भेटणार आहे आणि ह्या नदीकाठच्या पेनगंगेकाठच्या शेतकऱ्यासाठी जे नुकसान झाली आहे त्याची नुकसान भरपाई, काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, 24 तास घरात पाणी राहिलेलं आहे. बऱ्याच लोकांना म्हणजे प्रशासनानं स्थलांतरित केलं, त्यांना तिथं जेवणाची सुद्धा व्यवस्था केली, परंतु थोडंसं निसर्गानं सहकार्य केल्यामुळं हा पूर वाढलेला नाही, नाहीतर हा आकार माजला असता. आणि धरणाला सुद्धा सोडण्याशिवाय पर्याय नाही, कारण धरणातलं जर पाणी खाली नाही सोडलं पेनगंगा नदीत तर धरणाला सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून सोडण्याशिवाय काही म्हणजे दुसरा पर्यायच नाही. एकतर वरचं अतिवृष्टी आणि दुसरं धरणातून पाणी सोडलेलं आहे. याच्यामुळे शेतकरी पूर्ण शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं त्याच्या भरपाईसाठी काय प्रयत्न करणार, काय मागणी? निश्चितच शेतकऱ्याचं जे नुकसान जे झालं तात्काळ सर्वे करून जास्तीत जास्त जे नदीपात्रात बुडाले म्हणजे नदीकाठचे पूर्ण आता ही परिस्थिती ह्यांच्यासाठी आतापर्यंत कधीच झाला नसेल, पण वेगळा सर्वे करून 100% यांची नुकसान भरपाई देण्यासाठी हे करणार आहे. आणि ज्यांचं थोडंफार गेलं. नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता शुद्धोधन की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।